नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले YouTube चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत अतिशय बेसिक पासून सुरुवात आहे. जो पण चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायचे, शेअर करायचे, लाईक करायचे आणि फॉलो करायचे. बेसिक पासून सुरुवात आहे. भरपूर जणांचे प्रश्न चुकतात कारण त्यांच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसतात. तर आजचा आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा, साधे साधे नॉर्मल प्रश्न असतात, पण हेच प्रश्न मेरिट ठरवतात. चला प्रश्नांना सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? आता तुम्ही ते लिहित बसणार का 1 ते 100 मध्ये 5 अंक किती वेळा येतो? तर नाही, फक्त लक्षात ठेवायची कन्सेप्ट काय? बघा, 1 ते 100 मध्ये 1 हा अंक 21 वेळा येतो. किती वेळा येतो? 21 वेळा. लक्षात ठेवायचं. 1 ते 100 मध्ये 1 अंक 21 वेळा येतो. आणि राहिलेले 1 ते 100 मध्ये राहिलेले कोणते? 2 ते 9 हे अंक. 2 ते 9 हे अंक प्रत्येकी किती येतात? 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा. मग आता आपल्याला विचारलंय काय? 5 हा अंक. आता 5 अंक याच्यामध्ये असणार. म्हणजे 2 विचारलं तरी सुद्धा 20, 3 विचारलं तरी सुद्धा 20, 4 विचारलं तरी सुद्धा 20, असे 9 पर्यंत विचारलं तरी सुद्धा 20. म्हणजे 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? तर 9 वेळा येतो. ऑप्शन नंबर 3. समजलं बेसिक कन्सेप्ट? काय? 1 ते 100 मध्ये 1 अंक किती वेळा येतो? 21 वेळा. आणि राहिलेले जे 2 ते 9 अंक आहेत ते किती वेळा येतात? 20 वेळा येतात. इथं कन्सेप्ट क्लिअर करा. पुढच्या उदाहरणाला हीच कन्सेप्ट लागणार आहे. कळलं? पुढचे उदाहरण तुमचे सोपे जातील. बघूया पुढचं उदाहरण. पुढचं उदाहरण बघा, 51 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? आता 1 ते 100 मध्ये आपल्याला माहिती आहे ना, मग त्यानुसार आपलं हे गणित सोडवणं सोपं जाईल. कळलं? नाहीतर तुम्ही 51 ते 100 पर्यंत लिहित बसणार, त्याला 5 मिनिटं लागतील. कळलं? आता आपली कन्सेप्ट क्लिअर आहे. 1 ते 100 मध्ये 1 अंक 21 वेळा येतो. 2 ते 9 अंक किती वेळा येतात? 20 वेळा. म्हणजे 1 ते 100 मध्ये जर आपला 7 अंक असता, तर 20 वेळा आला असता कन्फर्म. परंतु विचारलं काय? 51 पासून 100 पर्यंत. मग 51 पर्यंत 1 ते 51 पर्यंत किती वेळा येतो ते बघा. ते काढायला सोपं आहे. काय? बघा, 7 येणार. त्यानंतर बघा 7 ची लाईन 17, 27, 37, 47. पुढे 57 येणार नाही. कारण तो 51 च्या नंतरचा आहे. मग किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5. मग 20 वेळा न येता किती वेळा येणार? 20 मधून 5 गेले 15 वेळा. म्हणजे 51 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? तर 15 वेळा येतो. ऑप्शन नंबर 3. झाले क्लिअर? आता इथं काही डाऊट? पहिली कन्सेप्ट क्लिअर गेली, त्यानुसार आपला दुसरा प्रश्न सुद्धा सुटतो. फक्त एवढंच. हे तर कोणाला पण माहिती असेलच. 7, 17, 27 जो अंक असेल त्याची लाईन लिहायची आडवी. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघूया. अजून मजा येईल सोडवायला. 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? आता परत 2 अंकी संख्या. 2 अंकी संख्येची सुरुवात कुठून होते? 10 पासून. शेवट कुठं होतो? 99 पर्यंत. आपल्याला एवढं काढत बसायची गरज नाही. आपली कन्सेप्ट लक्षात आहे ना? 2 हा अंक किती वेळा येतो? साधारणतः 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो कन्फर्म. 20 वेळा येतो कन्फर्म. आता सुरुवात कुठून होते त्याची? 2 सिंगल डिजिट पासून होते. बाकीची नंतर 12, 22 डबल चालू होतो. म्हणजे फक्त एकच वेळा. एक अंकी संख्येमध्ये फक्त एकच वेळा येतो 2. मग तो 1 ह्याच्यातून वजा केला म्हणजे 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येणार? तर 19 वेळा येणार. समजलंय? 2 हा अंक किती वेळा येणार? 19 वेळा येणार. का 1 वजा केला? कारण जो सिंगल डिजिट आहे ओन्ली 2 तो होणार ह्याच्यातून वजा. 20 वेळा न येता मग तो किती वेळा असणार? 19 वेळा. पहिल्या कन्सेप्ट वरच सगळे गणित आहेत. चला अजून पुढचं गणित बघा. अजून मजा येईल. ज्यामध्ये 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? ज्यामध्ये
3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? मगाचा प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये थोडस फक्त गुगली फिरवली. काय केलं? फक्त प्रश्नाला फिरवले. आता मगाच्या प्रश्नामध्ये काय होतं? 2 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती आहे? आणि इथं काय विचारले? 3 हा अंक 2 अंकी संख्यांमध्ये किती नाही? आता किती नाही हे आपल्याला काढता येईल. त्याच्यावरून आपल्याला हे सुद्धा काढता येईल किती संख्यांमध्ये नाही, किती संख्यांमध्ये आहे हे काढायला सोपं आहे. बघा साधारणतः 1 ते 100 मध्ये आपली सेम तीच कन्सेप्ट. 20 वेळा येतो 3 अंक. कारण 2 ते 9 किती वेळा येतात? ते प्रत्येकी 20 वेळा येतात. म्हणजे 20 वेळा आलाय, परंतु किती अंकी पाहिजे? 2 अंकी पाहिजे. म्हणजेच ह्याचा सुद्धा सिंगल डिजिट 3 हा होणार 1 हा अंक वजा, म्हणजे 19 संख्यांमध्ये कन्फर्म 3 हा अंक येणार. परंतु आपल्याला काय विचारलंय? 3 हा अंक अशा कोणत्या 2 संख्यांमध्ये 2 अंकी संख्यांमध्ये नाही? म्हणजे आता बघा एकूण संख्या किती आहेत? 2 अंकी संख्या 1 ते 100 मध्ये एकूण 2 अंकी संख्या किती आहेत? बघा 10 पासून सुरुवात आहे 99 पर्यंत. अशा एकूण संख्या किती आहेत 2 अंकी? 99 वजा 10 प्लस 1. बघा इथं करतो. 99 वजा 10 प्लस 1 करायचा. कारण काय 1 करायचा? कारण पहिली संख्या धरली जात नाही म्हणून. बघा 9तून 0 गेले 9 राहिले. 9तून 1 गेला 8. 89 प्लस 1 90. म्हणजे 2 अंकी संख्या किती आहेत टोटल अशा? 90 आहेत. कळलं? 2 अंकी संख्या किती आहेत? 90. परंतु त्याच्यामध्ये किती संख्या आहेत? 2 अंकी अशा 3 असणाऱ्या संख्या अशा किती आहेत? 19 आहेत. मग काय करा? ह्याच्यातून वजा करा. म्हणजेच काय करणार? 90 वजा 19. समजलं? 10तून 9 गेले 1 उरला 1 हातचा. 9तून 2 गेले 7. म्हणजे अशा किती संख्या असणार आहेत? 71. ऑप्शन नंबर 2. समजलंय काय केलंय? परत एकदा सांगतो. आपल्याला 3 हा अंक किती वेळा येतो हे माहिती? 20 वेळा येतो. परंतु यांनी काय म्हटलंय? 2 अंकी संख्यांमध्ये पाहिजे. म्हणजे सिंगल डिजिट वाला आहे जो 3 तो वजा केला. असं बघायला गेलं असतं तर किती वेळा आला असता? 3 हा अंक 19 वेळा आला असता. परंतु त्यांनी काय विचारले आपल्याला? 3 हा अंक नसलेल्या, 3 हा अंक नाही अशा. पण 3 हा अंक नाही अशा एकूण संख्या किती आहेत? पण आपल्याला एकूण संख्या माहिती आहे 2 अंकी किती आहेत? 90 आहेत. त्याच्यामध्ये 3 हा असलेले अंक सुद्धा आहेत. मग ते किती आहेत? 19 आहेत. म्हणजेच 90 वजा 19 केलं 71 संख्या अशा प्युअर आहेत 2 अंकी ज्यांच्यामध्ये 3 ही संख्या नाही. समजलं सगळ्यांना? कन्सेप्ट क्लिअर झाली असेल? चला पुढचा प्रश्न बघा. 19, 21, 23, 29 यामधील संयुक्त संख्या ओळखा. आता संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्या संख्या मूळ संख्या सोडून बाकी सर्व संख्या कशा आहेत? संयुक्त संख्या आहेत. ज्या संख्यांचा म्हणजे गुणाकार केला तर संयुक्त संख्या येते. मूळ संख्या थोडक्यात काय? मूळ संख्या सोडून राहिलेल्या सर्व संख्या कशा आहेत? संयुक्त आहेत. आता मूळ संख्या म्हणजे माहिती आहेत? ज्या संख्यांना फक्त 1 ने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला म्हणतात मूळ संख्या. मग इथं तुम्हाला दिसते 19 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे. 21 ही मूळ संख्या नाही, म्हणजेच ही कोणती संख्या आहे? संयुक्त संख्या आहे. कारण 21 ला 3 ने किंवा 7 ने भाग जातो. बाकी कोणालाच जात नाही कशानेच. फक्त ती संख्या आणि एक संख्या सोडून. म्हणजे यामध्ये संयुक्त संख्या कोणती आहे? तर 21 आहे. समजलं सगळ्यांना? चला अशाच प्रकारचे पोलीस भरती 2024 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असेच नवीन व्हिडिओ एकदम बेसिक पासून पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचे काय कमेंट आहेत ते करायला विसरू नका. चला मग नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक यू. जय हिंद.